असं का करतेस ग तू? का माझं सुख आनंद बघवत नाही तुला? आता खरं खरं सांग, मीटिंग्सचा सिक्वेन्स तूच बदललास ना? पॅम्पलेट सुद्धा तूच लपवली होतीस. नाही, मला ना कळतच नाही नक्की काय मिळतं तुला हे असं वागून. श्रावणी, डोकं फिरल्यासारखी बोलू नकोस हं तू. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःला काम जमत नाहीये ते बघ. मला माझं काम नीट जमतंय. काय ना, तुला ते बघवत नाही. माझी काहीही चूक नसताना तुझ्या मनात माझ्याविषयी काय इतकी आसवी आहे? लहानपणापासून माझ्या आणि बाबांमध्ये उभी असतो. आमच्यात कधी बाप लेकीचं बॉन्ड तयारच होऊ दिलं नाहीस. सतत त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग, तिरस्कार हेच भरवत आलीस. आत्ता कुठे मी त्यांची असिस्टंट म्हणून काहीतरी करू पाहते, तर तेही सहन होत नाही तुला. नक्की कसली भीती वाटते ग? मी कशाला घाबरू? मला कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. तुझा बाप माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तोवर जोवर त्यांना तुझं सत्य कळत नाही, ह्याचीच भीती वाटते ना तुला? नाही, कारण कसं आहे, आता या नोकरीच्या निमित्ताने तुला असं वाटते की मी त्यांच्या जवळ जाईन, त्यांचा विश्वास जिंकेन आणि मग एक दिवस तुझं सगळं सत्य त्यांना सांगून टाकेन आणि मग तुझी या घरावरची सत्ता संपून जाईल. म्हणूनच हे असले नको नको ते खेळ खेळत असतेस ना? बास श्रावणी, कोणाशी बोलतेस, काय बोलतेस याचं जरा भान ठेव. तुझ्या बापाची मोठी बहीण आहे मी, ती बहीण जिला तो आई समान मानतो. अच्छा, या आई समान बहिणीला इन्सिक्युरिटी वाटते. माझे बाबा माझ्यावर प्रेम करायला लागले तर? विश्वंभर तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही, कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. कळेल, लवकरच कळेल. नाही म्हणजे ठीक आहे, आजचा दिवस माझ्यासाठी जरा वाईट होता, पण म्हणून उद्याचाही दिवस असाच असेल ह्याची काही गॅरंटी नाही ना. विषयच हार्ड केलाय श्रावणी मॅडम. आज पुन्हा एकदा तुमच्यातली वागीण दिसली आहे. उद्या मी माझी सगळी कामं इतकी चोख करेन की तुला कुठलं कारस्थान करायची संधीच मिळणार नाही. पण एक बरं झालं नाही, म्हणजे ह्या सगळ्यामुळे मला एवढं नक्की कळलं की बाबांच्या जवळ जाण्यासाठी मी जो मार्ग निवडलाय ना तो अगदी परफेक्ट आहे. थँक्यू.